टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उद्धव ठाकरे गटाची वाटचाल कुठल्या दिशेने? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। ह्या माणसाच्या बडबडीमुळे च्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। मी सांगितलं ना संजय राऊतबद्दल काही उत्तर देण्यासारखा काही त्याचा प्रश्न नसतात, आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही आहे खरं म्हणजे। काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात, काहीतरी बोलायचं असतं रोज सकाळी म्हणून ते बोलत असतात। आता कुठला घोटाळा झाला आहे काय झाला, आता जे जे अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले ते सगळे नाव कमी होत आहेत। यात वाईट काय, यात वाईट काय त्याच्यामध्ये, हा घोटाळा कसला आहे? म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका, तर आपण दाखवल्यामुळे ते वाटेल ते बेशूट बेताल काहीतरी वक्तव्य करत असतात। काय काय दत्तक नाशिक घेतलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी, आता त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीला तर समोर या, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुमचे किती लोक निवडून येतात तेव्हा कळेल कोण अनाथ झालंय, कोणाचा विकास झालाय, कोणी दत्तक घेतलंय। लोक तर मतदान करतील ना। तुमचा जर एवढा लोकांवर विश्वास आहे, तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे, तुमच्या विचार लोकांना पटत आहेत, तुमची बडबड लोकांना पटते, तर तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू म्हणा। शरद पवार गटात गेले होते ते मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दिसले, भेटीसाठी आले होते, दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे उपनेते होते। नाही मला कुठे गणेशगडे कुठे आलेले आहेत, कुठे विवाह सोहळ्यामध्ये तर सगळे नेते सुद्धा एकत्र असतात। नाही मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती अशी अजून काही चर्चा कुठे नाही आहे, पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते, अनेक सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपत येण्याला उत्सुक आहेत। थोडे दिवस आपण वाट बघा, पुढे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल। काही मोठे प्रवेश असणार आहे का? सगळे मोठेच प्रवेश असतील। मी सांगितलं काही काही पक्ष नेस्तनाबूत होतील अशी परिस्थिती राहील। आपण 2 दिवस झाले मुख्यमंत्र्यांसोबत आहात, काही नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात आपली चर्चा झाली? कालच मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे, मला काही वेगळं उत्तर ते देणार नाही। आता मी सध्या कुंभमेळा मंत्री आहे, मोठी जबाबदारी आहे आपल्याला। कुंभ अतिशय सुंदर स्वच्छ सुरक्षित करायचं आहे, तेच आपण बघू। जेव्हाही निर्णय होईल, सगळ्या पक्षांमध्ये एकमत होईल, त्यावेळेला जाहीर होईल। कालच्या भेटीला राजाभाऊ वाजे खासदार आहेत, त्यांना बोलवलं कोण चांगलं आहे ना, मग काय वाईट काय? लग्नामध्ये कोणी कुठे जाऊ शकतं। कालच्या बैठकीच्या दरम्यान खासदार वाजेंना बोलवलं नव्हतं अशी काय माहिती आहे? कुणाला? खासदार वाजे नाही कसं खरं म्हणजे फक्त तिथे मंत्र्यांनाच बोलवलेलं होतं, आमदारांनाही कुणालाही आमंत्रण नव्हतं आपण आहे का। पण आता आमदार मुख्यमंत्री महोदय आलेत म्हणून त्या ठिकाणी आलेत, पण तिथे आमंत्रित फक्त यांनाच केलेलं होतं, मंत्री महोदयांना। भाऊ कल जो मीटिंग हुई थी कुंभ मेले को लेके, उसमें त्र्यंबक के जो महंत आए थे, उन्होंने कहा था कि जो मीटिंग हुई वो नासिक में नहीं त्र्यंबक में होनी चाहिए थी। अभी हो गई ना कल। पहली बार ऐसे हुआ है कि 13 के 13 खड़े एक साथ में उनकी मीटिंग की है। मुझे लगता है ये पहली बार हुआ। उनमें वाद थे, विवाद थे, सही बात है, लेकिन हमने सबसे कॉम्प्रोमाइज़ करा के बातें करके सबको रिक्वेस्ट की, विनती की, और उसके बाद 13 के 13 खड़े एक जगह बैठकर उन्होंने सीएम साहब के साथ में बैठकर उन्होंने डिस्कस किया है, उन्होंने अपने सुझाव दिए हैं, और मुझे लगता है सबने एक मत से सभी ठहराव उन्होंने पारित किए हैं, और इससे अच्छी बात क्या हो सकती है।